नवरात्र उत्सव आता लवकर सुरू होत आहे। त्यासाठी आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत। नवरात्र हा मातृशक्तीच्या पूजेचा किंवा स्त्रियांच्या आदराचा सण आहे। पौराणिक कथांच्या पलीकडे बघितलं तरी स्त्रियांच्या प्रत्येक रूपाला मान देण्याचा हा सण आहे। प्राचीन काळापासून आपण स्त्रीच्या प्रत्येक रूपाची पूजा करत आलो आहोत। भले ती शांत शैलपुत्री असो आणि भले ती हिंसक कालरात्र असो, स्त्री चंद्रघंटासारखी सुंदर असली तरी ती पूज्य आहे आणि कालीसारखी जरी भीतीदायक असली तरीही ती पूज्य आहे। कारण स्त्रीचे बाह्य रूप काहीही असले तरी तिचे आंतरिक रूप हे आईचेच असते। ती प्रत्येक रूपात माता आहे, सिद्धिदात्री आहे। कथा अशी आहे की सर्व देवांनी आपली शक्ती आईला दिली होती। आता जरा विचार करा, सर्व शक्ती जर देवांकडे असत्या तर मातेला आवाहन करण्याची काय गरज होती? पुरुषांकडे सत्ता असेल तर ती किंवा त्याची सत्ता दीर्घायुषी असते, पण स्त्री जर सामर्थ्यवान असेल तर धर्म दीर्घायुषी असतो आणि संपूर्ण सभ्यता दीर्घायुषी असते। पुरुषांचे सामर्थ्यवान हात धर्माचे रक्षण करतात, परंतु धर्म स्त्रियांच्या कुशीत लांब वाढतो। शुंभ निशुंभ, रक्तबीज, चंदमुंडा किंवा महिषासुराशी असलेले मातेचे युद्ध हे वैयक्तिक युद्ध किंवा सत्तेचे युद्ध नव्हते, ते धर्माचे युद्ध होते, सभ्यतेचे युद्ध होते, जे स्त्रियांनी नेहमीच लढावे लागते। जगाच्या कल्याणासाठी शिव विष पितात आणि माता राक्षसांचे रक्त पितात। दोन्हीही कार्य अत्यंत कठीण आणि वेदनादायक आहेत। आम्ही मानतो की प्रत्येक धर्मीय पुरुषांमध्ये शिवाचा अंश असतो आणि प्रत्येक सुसंस्कृत स्त्रीमध्ये दुर्गेचा अंश असतो। दोघांनाही आपल्या जीवनासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी, धर्मासाठी आणि राष्ट्रासाठी किंवा सभ्यतेसाठी त्रास सहन करावा लागतो। विष पिण्याच्या सामर्थ्याचे नाव शिव आणि आपल्याच काळातील दुष्कृत्याविरुद्ध बोलण्याच्या शक्तीचे नाव हे दुर्गा। या दोन्ही शक्तीप्रती आदर आणि समर्पणाचा काळ म्हणजेच नवरात्र। नवरात्री म्हणजे देवी दुर्गेचा उत्सव, जी शक्तीच्या स्वरूपात देवीचे प्रकटीकरण आहे। नव म्हणजे 9 आणि रात्री म्हणजे रात्र, त्यामुळे नवरात्री म्हणजे 9 रात्री। भारतीय सणांप्रमाणे नवरात्रीच्या संकल्पनेशी अनेक कथा जोडलेल्या आहेत, तथापि त्या सर्व कथा ह्या देवी शक्ती किंवा हिंदू माता देवी आणि तिच्या विविध रूपांशी संबंधित आहेत। नवरात्री हा हिंदू कॅलेंडरमधील सर्वात जास्त साजरा केला जाणारा सण आहे। पहिले 3 दिवस देवी दुर्गेचे योद्धा स्वरूपातील रूप आहे। यामध्ये ती लाल रंगामध्ये सजलेली आहे आणि सिंहावरती बसलेली आहे। तिच्या विविध अवतारांमध्ये कुमारी, पार्वती आणि काली याची पूजा केली जाते। हे 3 स्त्रीत्वाच्या विविध स्टेजेस किंवा कालावधीचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामध्ये बालक, तरुण, मुलगी आणि प्रौढ स्त्री याचा समावेश आहे। पुढील 3 दिवस देवी लक्ष्मी या रूपात आहे। ही संपत्ती आणि समृद्धीची या रूपामध्ये समर्पित आहे, जी सोन्याच्या रंगामध्ये सजलेली आहे। आणि शेवटचे 3 दिवस देवी सरस्वती म्हणजे ज्ञानाची देवी या स्वरूपामध्ये दाखवली गेलेली आहे, जी दुधाच्या पांढऱ्या रंगात सजलेली आहे आणि शुद्ध पांढऱ्या हंसावर बसलेली आहे। आपल्या भारतीय पुराणांनुसार या शिवशक्ती या शिवाच्या कन्या सर्वोच्च परमात्म्याच्या 8 आध्यात्मिक शक्तींच्या दात्या आहेत। कोणतीही परिस्थिती असो, आपल्याला या शक्तींपैकी किमान एका शक्तीची गरज भासेलच। तरी सुद्धा कोणती शक्ती कधी वापरायची हे जाणून घेणे हे पूर्णपणे आपल्या स्वतःच्या आणि आपल्या स्वतःच्या शांत राहण्याच्या किंवा परिस्थिती समजून घेण्याच्या आपल्या स्वतःच्या क्षमतेवरती अवलंबून आहे। जितके आपण या शक्तींबद्दल जागरूक होऊ आणि जितके आपण या शक्तींचा जाणीवपूर्वक वापर करू, तितकेच आपण त्याचा प्रभावीपणे वापर करण्यामध्ये तज्ञ होऊ शकतो किंवा एक्सपर्ट होऊ शकतो। आता आपण पहिल्या 3 शक्तींबरोबर पाहू। पहिली म्हणजे विवेकाची, पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन। डिस्क्रिमिनेशनची शक्ती। विवेक म्हणजे पाहण्याची कला। शारीरिक डोळ्यांनी पाहणे नाही तर अंतर्गत डोळ्यांनी, तिसऱ्या डोळ्यांनी पाहणे। म्हणजे काय खरे आणि काय खोटे हे पाहणे। विवेकाची शक्ती म्हणजे खरे सत्य आणि स्पष्ट सत्य यातील फरक ओळखण्यास मदत करते। तात्पुरत्या मूल्यांच्या गोष्टी आणि शाश्वत मूल्यांच्या गोष्टी, वरवरच्या गोष्टी आणि सूक्ष्म याच्यामधील फरक ओळखण्यास मदत करते। गायत्री ही बुद्धीची देवी या शक्तीचे प्रतीक आहे। ती ज्ञानाच्या आधारे विवेकाचे समर्थन करते। खरे ज्ञान, काय खरे काय चूक, काय बरोबर किंवा काय खरे आणि काय खोटे याबद्दल स्पष्टता ती देते। खरे तर ती ज्ञानाची गंगाच आहे, ज्ञानाचा अमृत आहे। हंस हे तिचे वाहन आहे, जे पाणी आणि दूध याच्यातील फरक ओळखण्यासाठी ओळखले जाते। हंसाचा पांढरा रंग हा साधेपणा आणि शांततेचे प्रतीक आहे। स्वभाव आणि विचारांची साधेपणा, जीवनाचा निर्माण झालेली नाटके आणि गुंतागुंत दूर करणे, स्पष्ट विचारांना सक्षम करते। आता पाहूया दुसऱ्या शक्तीबद्दल। ती म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता, डिसिजन पॉवर, जजमेंट पॉवर। निर्णय घेण्याची शक्ती ही कोणतीही परिस्थिती अचूकपणे, स्पष्टतेने आणि नेमकेपणाने ओळखणे, त्याचं मूल्यांकन करणे किंवा ती अंडरस्टँड करण्यामध्ये मदत करणे।
ही एक तटस्थ निष्पक्ष बुद्धीने किंवा मनस्थितीने आपल्या विचारांची, शब्दांची आणि कृतींची गुणवत्ता ओळखण्यासाठी या शक्तींचा आपण वापर करू शकतो। दुसरी म्हणजे सरस्वती। ही शक्ती सरस्वतीने दर्शवलेली आहे। सरस्वती ही ज्ञानाची देवी आहे, परंतु विवेकाच्या शक्तीच्या विपरीत जी अंतर्गत अनुभवली जाते ती म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता, जी बाह्यरित्या प्रकट होते। सरस्वती पांढऱ्या रंगात सजवलेली आहे, जी मनाच्या स्वच्छतेचे प्रतीक आहे आणि तिचे वाहन मोर सौंदर्य आणि पवित्रतेचे प्रतिनिधित्व करते। ती धार्मिक शास्त्र आणि माळ घेऊन येते। परिपूर्ण आध्यात्मिक अस्तित्वाचे स्मारक आहे ती। जगाला देवाचे ज्ञान देण्यासाठी सितार म्हणजे वीणा वाजवते। ती देवाच्या सूचनांमधून आणि आदर्श भूमिकांकडे पाहून निर्णय घेण्याची आपणास ताकद देते, ज्यामुळे आपले निर्णय नैसर्गिकरित्या शक्तिशाली, शुद्ध आणि दोषरहित होतात। आता आपण तिसऱ्या शक्तीबद्दल पाहू। तिसरी शक्ती म्हणजे माघार घेण्याची शक्ती, पॉवर ऑफ विड्रॉवल। मागे घेण्याची शक्ती म्हणजे काय, तर सध्याच्या परिस्थितीतून आपल्या मनाला वेगळे करण्याची क्षमता, तेही पूर्णपणे जागरूकता राखून अशा प्रकारे मागे घेणे म्हणजे आपल्या स्थितीचे किंवा वास्तविकतेचे वस्तुनिष्ठ निरीक्षण करण्यास मदत करतात आणि एका वेगळ्या व्ह्यू पॉइंटमधून पाहण्यास, तसेच आपल्या विचारांवरती आणि आपल्या वर्तनांवरती अधिक मजबूत नियंत्रण ठेवण्यामध्ये मदत करते। त्याचबरोबर आपल्या ज्या भावना आहेत त्या अचूकपणे समजून घेण्यास ही मदत करते। म्हणजेच आपण स्वतःला किंवा त्या परिस्थितीला किंवा त्या दृश्याला तिसऱ्या पक्षाच्या किंवा दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून किंवा एका बर्ड आय व्ह्यू मधून बघण्यासाठी मदत करते। पार्वती ही शक्ती पार्वतीने दर्शवली आहे, आशा आणि उत्साहाची देवी, जी अलिप्ततेचे प्रतीक आहे। पार्वती हे नाव म्हणजे या जगाच्या किंवा लोकांच्या नकारात्मक प्रभावापासून परे राहण्याची क्षमता असलेली व्यक्ती। ती तिच्या हातात माळ धरते, जी दर्शवते जगातील इतरांशी जोडलेले राहूनही मी माझ्या ओळखीची आणि स्वातंत्र्याची भावना धरून ठेवते। ती कमळाचे फूल देखील धरते, जे चिखलामध्येही फुलते तरीही कोणत्याही मातीला किंवा चिखलाला चिकटू देत नाही। अमृताचा कटोरा दर्शवतो की जेव्हा आपण देवाच्या ज्ञानाने परिपूर्ण असतो तेव्हा आपण अंतर्मुख असतो आणि अधिक क्रिएटिव्ह असतो आणि निरर्थक विचारांवर वेळ घालवत नाही। तर दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणलं तर माता देवी पार्वती एखाद्या परिस्थितीमधून मानसिकरित्या मागे येण्याची किंवा अलिप्त राहण्याची शक्ती दाखवते। ती या काळामध्ये खूप आवश्यक आहे। आपल्या कथेमधून आपल्या वेदना आणि दुःखातून क्षणभर दूर राहण्याची, सर्व काही पाहण्याची आणि समजून घेण्याची क्षमता दर्शवते की आपण आत्मा आहोत, या जगाच्या नाटकामध्ये फक्त एक भूमिका बजावत आहोत हे नाकारणे शक्य नाही, तर काय सांगितले आहे, काय ज्ञात आहे ते ऐकण्याची आणि काय सांगितले जात नाही ते समजून घेण्याची परवानगी देते, जेणेकरून आपण सर्वोत्तम कृती करू शकतो। आता या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा, जगदंबा आणि संतोषी माता या शक्तींबद्दल चर्चा करणार आहोत। अलिप्तता म्हणजे पॉवर ऑफ पॅकअप करण्याची शक्ती, जी आजच्या काळामध्ये सर्वात जास्त आवश्यक आहे। म्हणजे सर्व निरर्थक विचार एका सेकंदामध्ये बाजूला ठेवण्याची क्षमता, जेणेकरून ओझे आणि चिंता यापासून आपल्याला हलकेपणा आणि स्वातंत्र्य मिळेल। जरी आपल्याकडे अनेक जबाबदारी असू शकतात तरीही त्याविषयी आपण काळजी करण्याचं थांबवतो। स्वतःच्या आत खोलवर जाऊन आपल्या मर्यादित बाह्य क्रियाकलापांशी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यासाठी पॅकअप आणि डिस्कनेक्ट केले जाते, ज्यामुळे आपण कमीत कमी कालावधीमध्ये अमर्यादित चेतनेच्या रूपामध्ये एक नवीन जग अनुभवू शकतो। 4. दोषांचा नाश करणारी देवी दुर्गा या शक्तीचं प्रतीक आहे। ज्ञान आणि अलिप्ततेचा वापर करून शुद्ध आणि सत्य नसलेल्या कोणत्याही गोष्टीचा नाश ती करते। तिचे वाहन सिंह आहे, जे शक्तिशाली समस्यांचे दमन दर्शवते। तिचे प्रमुख शास्त्र म्हणजे भ्रमाचा नाश करणारी तलवार। हे निर्दय आणि सरळ आहे, तडजोड न करता आणि कठोरपणे। तलवारीचे हे कठोर प्रतीक कमळाने संतुलित केले आहे, जे पवित्रता आणि सौंदर्य दर्शवते। जेव्हा भ्रम कापला जातो तेव्हा फुलाचे सौंदर्य आणि पूर्णपणा शिल्लक राहतो। सहन करण्याची क्षमता किंवा पॉवर ऑफ टॉलरन्स। सहन करण्याची शक्ती म्हणजे बाह्य आणि अंतर्गत घटनांमुळे प्रभावित न होण्याची आणि त्या घटनांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची क्षमता। या हलक्या मनस्थितीमध्ये आपण सर्व प्रकारच्या परिस्थिती आणि लोकांना सहन करण्यास सक्षम आहे, इतके की आपल्याला काहीतरी किंवा कोणाला तरी सहन करावे लागते असे वाटतच नाही, जे की आजच्या काळामध्ये खूप गरजेचे आहे। जगदंबा जगाची माता या शक्तीचे प्रतीक आहे। तिच्या प्रेमाची अचूकता धनुष्य आणि बाण हे दोन्ही दर्शवतात। तिच्या प्रेमाचा बाण कठोर हृदयांनाही भेदतो आणि वेदनेच्या थरांना वितळवतो। ती आत्मसाक्षात्काराचे चक्र, ज्ञानाची तलवार, त्रिलोकनाथ, तीन जगांची स्वामिनी, त्रिशूळ, गोडव्याचा शंख
अलिप्ततेचे कमळ आणि सामर्थ्याची गदा धरते. तिचे वाहन वाघ आहे. प्राण्यांचा राजा बलवान आणि सुंदर. जगदंबा प्रेम आणि कायद्याचा परिपूर्ण समतोल राखते. समायोजन म्हणजे पॉवर ऑफ अकोमोडेशन. समायोजनाची शक्ती म्हणजे इतरांच्या कल्पना आणि इच्छांना स्वीकारण्याची आणि त्याचा विस्तार करण्याची क्षमता. याचा अर्थ कोणाच्या प्रवाहात सामील होणे आणि त्याच्याशी जुळवून घेणे. परत याचा अर्थ जर म्हणलं तर याचा अर्थ स्वतःला विस्तारून दुसऱ्याला सामावून घेण्याची, जरी ते कधी कधी अडखळत असतील तरीही त्यांना सामावून घेण्याची. समायोजनाची शक्ती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीशी किंवा परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, प्रत्येक संधीचा लाभ घेण्याची जाणीव. शक्तीचा ॲक्सेप्टन्स आणि अकोमोडेशन शक्तीचा परिणाम म्हणजे आपण पूर्णपणे समाधी वृत्तीमध्ये राहू शकतो. संतोषी माता ही संतोषाची देवी या शक्तीचे प्रतीक आहे. ती अहंकार, लोभ आणि आसक्तीवर आधारित सर्व प्राधान्यक्रम आणि मते नष्ट करणारा त्रिशूल धरते. ती भ्रम नष्ट करणारी तलवार आणि भाताचा कटोरा धरते, जो या शक्तीच्या पोषण आणि पालन पोषणाच्या पैलूचे प्रतिनिधित्व करते. तिचे प्रतीक नारळ आहे, जो आत्मसाक्षात्काराचे प्रतीक आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या 6 देवी गायत्री, सरस्वती, पार्वती, दुर्गा, जगदंबा आणि संतोषी माता आणि त्यांच्या संदर्भातील 6 शक्ती म्हणजेच पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन, डिसिजन, विड्रॉवल, पॅकअप, टॉलरन्स आणि अकोमोडेशन याबद्दल पाहिलं. आता या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी आणि काली माता या शक्तींबद्दल चर्चा करणार आहोत. सहकार्याची शक्ती किंवा कोऑपरेशनची शक्ती, पॉवर ऑफ कोऑपरेशन. सहकार्याची शक्ती म्हणजे इतरांच्या सेवेत आपले लक्ष, वेळ, अनुभव आणि शहाणपणा देण्याची क्षमता. खरे सहकार्य वृत्ती, भावना, विचार आणि दृष्टिकोनाच्या खोल जागांमधून येते. अगदी घरामध्ये, नात्यांमध्ये, मित्रांमध्ये किंवा कॉर्पोरेट करिअरमध्ये सुद्धा याचा उत्तम उपयोग आहे. एकमेकांच्या बद्दलचा आदर खूप गारवा देणारा असतो आणि सर्वांच्या हृदयांना एकत्र आणतो. स्वतःची किंमत जाणून घेणे आणि इतरांच्या किमतीचा सन्मान करणे हे सहकार्य मिळवण्याचा खरा मार्ग आहे. स्वतःशी आणि स्वतःच्या कार्याच्या उद्देशाशी प्रामाणिक राहणे विश्वास मिळवते आणि इतरांमध्येही विश्वास निर्माण करते. व्यक्ती आणि व्यक्तींमध्ये सुसंवाद होईपर्यंत तो समूह एकमेकांशी सहकार्य करत नाही. जसं संगीतकाराला सिम्फनी ऑर्केस्ट्रामध्ये सामील होण्यापूर्वी एकटे वाद्य वाजवण्याचा सराव करावा लागतो, तसाच व्यक्तीला समूहात सामील होण्यापूर्वी त्याच्या किंवा तिच्या क्षमतेशी पूर्ण संपर्क साधण्यासाठी एकांत आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये नम्रतेचा गुण असतो तेव्हा प्रत्येकजण वागतो, कारण जो स्वतः वागतो त्याला प्रत्येकजण वागतो. नम्र व्यक्तीची केवळ उपस्थिती एक आमंत्रण, सौंदर्यपूर्ण आणि आरामदायक वातावरण निर्माण करतं. लक्ष्मी संपत्तीची देवी या शक्तीचे प्रतीक आहे. सर्वांना या देवीची ओळख आहेच आणि नक्कीच सर्वजण लक्ष्मीची पूजाही करतात. ती महान सौंदर्य आणि सुसंवादाचे प्रतीक आहे. ती तिच्या हातामध्ये कमळ धरते, जे सौंदर्य, पवित्रता आणि अलिप्ततेचे प्रतिनिधित्व करते. तिचे सहकार्य करण्याचे उद्दिष्ट नेहमी शुद्ध असते आणि ती तिच्या योगदानाच्या परिणामाशी कोणत्याही प्रकारे जोडलेली नसते किंवा तिला तिच्या हातातील कार्याचे मालकत्व आवश्यक नसते. याचा अर्थ कंप्लीट अबंडन्स. तिच्या संपत्तीचा खजिना पूर्णपणे विपुल आहे आणि जबरदस्त आहे आणि ती तिचा हा खजिना आनंदाने शेअर करते. सामना करण्याची क्षमता, पॉवर ऑफ फेसिंग. सामोरे जाण्याची क्षमता म्हणजे महान विश्वास आणि धैर्याने बाह्य आणि अंतर्गत अडथळे, चाचण्या आणि आव्हानांना सामोरे जाण्याची आणि सोडवण्याची क्षमता. एखाद्या जागतिक स्पोर्ट्समनकडे किंवा एखाद्या वर्ल्ड क्लास योद्ध्याकडे ही शक्ती नक्कीच असते. परंतु हे सर्व करताना काय खरे आहे आणि काय बरोबर आहे याचे पूर्ण जागरूकता राखून विजय मिळवणे आणि ते सुद्धा मार्गावर असंख्य अडथळे, चाचण्या आणि आव्हाने करत असताना सुद्धा अशी निधड्या छातीने सामना करण्याची क्षमता यामुळे येते. आध्यात्मिक दृष्ट्या जर पाहिले तर फक्त तुमच्या अंतर्गत सामर्थ्याने, जे ज्ञान आणि सर्वोच्च आत्म्याच्या स्तोत्राकडून आध्यात्मिक शक्तीने पुनर्संचयित केले जाते. तुम्ही तुमच्या आध्यात्मिक प्रवासादरम्यान तुमच्या डोक्यावर येणाऱ्या अंतर्गत राक्षसांना सामोरे जाऊ शकता आणि त्याचा सामना करू शकता. सामोरे जाण्याची शक्ती कोणत्याही व्यक्ती किंवा परिस्थितीशी सामना करण्याचे धैर्य आणि आत्मविश्वास देते. ही शक्ती सर्व प्रकारच्या भीती, असुरक्षितता आणि शंका, विशेषतः आपल्या स्वतःच्या क्षमतेबद्दल जिंकण्यास मदत करते. काली, देवी काली या शक्तीचे प्रतीक आहे. काली कवटींची माळ घालते, जी दर्शवते की मृत्यू देखील तिला घाबरू शकत नाही. काली काळ्या रंगामध्ये सजलेली आहे, अडथळ्यांना न घाबरण्याचे प्रतीक आहे. काली प्रतिस्पर्ध्याचे छाटलेले डोके धरते, जे दाखवते की कुठलाही राक्षस तिच्या पुढे जाऊ शकत नाही. दुसऱ्या हातात ती राक्षसांच्या रक्ताचे भांडे धरते, जे पृथ्वीवर पडलेल्या प्रत्येक थेंबाने त्याला वृद्धी किंवा गुणाकार होण्यापासून, पुन्हा जिवंत होण्यापासून रोखते. ती त्रिनेत्री म्हणजे स्वतःच्या कमजोरीचा नाश करणारी तिसरा डोळा असलेली आहे
आणि भ्रमाचा नाश करणारी ती तलवार हाती धरते। या देवींनी या शक्ती सर्वोच्च परमात्मा शिवाकडून प्राप्त केलेल्या आहेत, जो ज्ञान, प्रेम, शांती आणि आनंदाचा महासागर आहे। तो सर्व शक्तींचा दाता आहे। शिवशक्तीच्या या रूपाचा अभ्यास करून, राजयोगाच्या ध्यानाचा सराव करून आपणही या शक्ती प्राप्त करू शकतो आणि आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस सशक्त बनवू शकतो।